नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सरवणली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण ऍडजेक्टिव्हचा शेवटचा प्रकार पाहतो. हा जो प्रकार आहे तुम्हाला डिग्री किंवा बोलताना तरतम भाव हे जेव्हा तुम्हाला विशेषण म्हणजे एखाद्याची तुलना करायची त्यावेळेस तुम्हाला वापरायचे, त्यावेळेस ह्या प्रॉपर ऍडजेक्टिव्हचा भरपूर उपयोग होतो. बघा, ह्यातले जे कन्सेप्ट आहेत समजून घ्या, तुम्हाला याचा लाईफ टाइम पर्यंत उपयोग होईल. ग्रॅमॅटिकली पण होईल आणि स्पीकिंग मध्ये पण होईल. बघा, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की विशेष विशेषणे. आता बघा, इथे मी एक एक्झाम्पल दिले, राहुल इज वाईज आणि काय केले, विजय इज वाईज आणि विराज इज वाईज. तिन्हींचा अर्थ काय बघा. दोघं काय, हे तिघं काय शहाणे आहेत. बघा, हे तिघं काय शहाणे आहेत. सांगितलेले सर्व व्यक्ती वाईज शहाण्या जरी असल्या तरी त्या सारख्याच प्रमाणात शहाणे असतील, ह्याचं काय बरोबर. आता हे तिघ जण समान शहाणे आहेत असं होऊ शकतं का? हा थोडासा जास्त असू शकतो, हा थोडासा कमी असू शकतो, हा त्याच्यापेक्षा कमी असू शकतो किंवा हा जास्त असू शकतो, है की नाही. म्हणजे काय म्हणायचं की प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा काय वेगवेगळा असतो. म्हणजे तुम्हाला थोडक्या शब्दात सांगतो, राईट. प्रत्येकाचा बुद्ध्यांक काय हा वेगवेगळा असतो. कन्याचा थोडा असतो, त्याच्यापेक्षा कोणाचा थोडा जास्त असतो, कोणाचा एकदम जास्त असतो. बघा, हे जेव्हा तुम्हाला दर्शवायचं असतं मग त्यासाठी तुम्हाला काय तर भाव आणि तम भाव म्हणजेच कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्ह पहिल्यांदा, नंतर आहे कंपॅरेटिव्ह आणि नंतर आहे सुपरलेटिव्ह. ह्या तिन्हीमध्ये तुम्हाला काय करायचं असते, त्याचा वापर करून तुम्हाला दर्शवायचं की बाबा हा त्याच्यापेक्षा बेटर आहे किंवा हा त्याच्यापेक्षा कमी आहे. असं ज्यावेळेस तुम्हाला दाखवायचं त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हे तुम्हाला वापरायचं. बघा, मी तिन्ही वाक्यरचना लिहिल्या बरोबर. ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय का? नाही, आहे की नाही. असं होऊच शकत नाही ना, तिघही शहाणे आहेत असं होऊच शकत नाही बरोबर. मग हे एक्झाम्पल्स मी घेतले होते. बघा, आता तुम्हाला हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह कसे आहेत ते बघा. त्यासाठी तुम्हाला ना पॉझिटिव्ह, बघा इथे मी 3 रूप लिहून घेतो. पहिला आहे तुमचं पॉझिटिव्ह म्हणजेच काय मूळ रूप. नंतर आहे तुमचं काय कंपॅरेटिव्ह म्हणजेच काय तर भाव बरोबर. त्याच्यानंतर आहे सुपरलेटिव्ह म्हणजेच काय तम भाव. बघा, आता तुम्हाला लक्षात घ्यायचंय की यांची रूपं बनवायची कशी. आता सामान्यतः जे मूळ रूप असतं, काही जे विशेषण आहेत ती कशी असतात की सोपी असतात, साधे असतात. जस्ट तुम्हाला तिथं काय करायचंय, तर भाव असेल तर ER लावायचं आणि सुपरलेटिव्ह म्हणजे तम भाव असेल तर काय करायचं शेवटी EST लावून टाकायचं, हे की नाही. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल क्लेवर घ्या, क्लेवर, क्लेवरर, है की नाही, क्लेवरेस्ट, है की नाही. फक्त काय लावायचं तुम्हाला EST. बघा, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, नंतर काय लॉंग, लॉंगर, है की नाही, लॉंगेस्ट. म्हणजे काय करायचं तुम्हाला इथं फक्त EST आणि इथं तर भावामध्ये ER लावायचंय. हे लक्षात आलं तुमच्या. बघा, ही तुम्हाला विशेषणे बनवता आली पाहिजे. हे बनवता आली की तुम्हाला डिग्री हा प्रकार लगेच समजून जाईल. बघा, त्यासाठी हे बेसिक्स तुमचे क्लिअर असणं गरजेचे. आता ह्याच्यानंतरचा जो प्रकार आहे, काही रूपांच्या शेवटी तुम्हाला काय करायचंय ई असतं, काय ई असतं. मग त्याला पुढे काय करायचं बघा. काही जी मूळ रूप आहेत बघा, वाटलं असं तुम्ही लिहून ठेवा. काही मूळ रूपांच्या शेवटी ई असतं, तर मग तुम्हाला काय करायचंय, तिथं फक्त R जोडायचंय आणि इथं काय करायचंय तुम्हाला ST लावायचं. जसं की बघा, इथं मूळ रूपाच्या शेवटी काय आहे ई, तर मग काय आहे इथं फक्त R, है की नाही. फायनर, फायनेस्ट, है की नाही, FINEST, फायनेस्ट.
नंतर काय आहे ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. ओके. त्याच्यानंतर काय वाईज, आताच घेतलं होतं मी, वाईज, वायझर, वायझेस्ट. म्हणजे शेवटी फक्त ई असेल तर तुम्हाला काय जोडायचं आहे आर, आणि तिकडे असेल तर तमभाव मध्ये एसटी, आणि तरभाव असेल तर फक्त कन्सोनंट आणि वॉवल्स. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. बघा इंग्रजीचे अल्फाबेट्स किती आहेत 26. काय 26 अल्फाबेट्स आहेत. त्यातनं तुमचे 5 काय आहेत वॉवल्स. वॉवल्स म्हणजे काय स्वर. कोणते कोणते आहेत बघा, ए, आय, ओ, यू आणि ई. हे 5 काय आहेत तुमचे वॉवल्स. आता हे 5 गेल्यानंतर उरलेले 21 काय तुमचे कन्सोनंट. म्हणजे काय व्यंजन. आलं लक्षात. बघा हे 5 तुम्हाला पाठच करायचे. हे पाठ असतील तर तुम्हाला हे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मधले त्याचे काही तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा आता हे तर मी वर लिहितो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. वाटलं तर तुम्ही पण लिहून ठेवा. बघा ए, आय, ओ, यू, ई. बघा आता काही जी मूळ रूप आहे, जसे की बघा बिग, बिग हे की नाही. आता ह्यानंतरचा शब्द आहे त्याला तुम्हाला काय करायचंय द्विरुक्ती, म्हणजे त्यांना दोनदा लिहायचंय. पण कसं, आता ह्या जी च्या आधी काय आले आय, कसं आले एकटा आलाय. जर जोडीने आलं असतं काही तर जसं की बघा आता इथं काय आलंय डबल ई आहे की नाही. मग तेव्हा ह्यानंतरचा शब्द तुमचा डबल होणार नाही, सिंगलच राहणार. काही करताना त्याला ING लावा किंवा त्याचं काय तुम्हाला करायचं ते सिंगलच राहणार. आता इथं काय आलं फक्त व्यंजन, सॉरी वॉवल. वॉवल म्हणजे काय स्वर, ते एकटाच आलाय आहे की नाही, याच्या पुढे नाहीये काहीच. मग ह्यानंतरचा शब्द आहे स्वरानंतरचा, तो काय होईल डबल, BIGGR, बिगर. नंतर बिगेस्ट. बघा कन्सेप्ट समजून घ्या. फक्त वॉवल्स सिंगल मध्ये असतील म्हणजे एकमेव असतील. जसे की बघा इथं आलं, त्याच्यानंतरचा जो व्यंजन आहे तो काय करायचा तुम्हाला दोनदा घ्यायचा आहे. जसे की बघा हॉट, ओ आलाय आहे की नाही, सिंगल मध्येच आहे. हॉटर. तमभाव काय येईल इथं तुम्हाला EST लावायचं आहे, हॉटेस्ट. ओके. त्याच्यानंतरचं काय फॅट आहे की नाही, फॅट. तरभाव फॅटर. त्याच्यानंतर ER आणि नंतर काय फॅटेस्ट. पण हे माहिती असण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इंग्रजीचे अल्फाबेट्स त्यातनं कन्सोनंट कोणते आणि वॉवल्स कोणते. आणि वॉवल्स जर एक असेल आणि शेवटच्या शब्दाच्या आधी बघायचा, लक्षात ठेवा शेवटचा जो शब्द आहे त्याच्या आधी बघायचं वॉवल्स आहे का, सॉरी हा वॉवल्स म्हणजे स्वर एकच आहे का. कारण की हिथं असलेला त्याचं नाही चालणार, कारण की ते तुम्हाला काढावं लागतं. ओके. फक्त ह्याच्यानंतर तुम्हाला कुठला शब्द नसू नये, त्या व्यंजनाच्या शेवटचा जो व्यंजन आहे त्याच्या आधी तुमचं काय असलं पाहिजे वॉवल, ते पण एकच असलं पाहिजे. मग नंतरचं काय करायचं तुम्हाला, त्या वॉवल नंतरचा शब्द जो कुठला कन्सोनंट असेल त्याला डबल करायचंय किंवा दोनदा लिहायचंय. बघा हा झाला वॉवल्सचा. आता दुसरा जो नियम आहे त्याचा आहे काय की तुम्हाला वाय नंतर, सॉरी वाय जर असेल शेवटी, काय शेवटी वाय असेल तर काय करायचं तुम्हाला, त्या वायचा लोप पाहून काय होतो की आय होतो. लक्षात ठेवा काय वायचा लोप पाहून, काय वायचा लोप पाहून काय होतो, नंतर ER आणि तरभाव असेल तर ER आणि तमभाव असेल तर EST. बघा फक्त वाय साठीचा नियम आहे, नाही तुम्ही दुसरा लिहिजा. शेवटी जे विशेषण आहे मूळ रूपामध्ये शेवटी जर वाय येतं तर तुम्हाला काय करायचं, बघा वाय आले हॅपी, मग तुम्हाला काय म्हणायचंय IR लावायचे म्हणजे हॅपियर. वायचं लोप पाहून आय होणार हॅपियर. नंतर काय तमभाव हॅपीएस्ट. ओके. बिझी,
बघा वायचा लोप पावणार बिझियर, बिझिएस्ट, हे की नाही. ओके, नंतर काय आहे लेझी, लेझियर. ओके, लेझिएस्ट. ओके, आलं लक्षात. फक्त शेवटी वाय असेल तर काय करायचंय, त्याचा लोप पावणार कशामध्ये, तरभावामध्ये आणि तमभावामध्ये, म्हणजेच कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये. आता ह्याच्यानंतरचा कन्सेप्ट खूप छान आहे बघा. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की मोर कुठं वापरायचं आणि मोस्ट कुठं वापरायचं, तरभावामध्ये आणि तमभावामध्ये. आता ह्याच्यामध्ये काय कन्सोनंट आणि ह्याचा काय त्याचा काही संबंध येत नाही. ह्याच्यामध्ये संबंध येतो की अवयव म्हणजे शब्द, जो तुमचा इंग्रजीचा शब्द किती अवयवांनी बनलेला आहे हे सगळं त्याच्यावर डिपेंड असतं. जसं की बघा, तुम्हाला एक शब्द देतो मी ब्युटिफुल, हे समजून घ्या, ह्या सिलॅबल म्हणतात. हे जर समजलं तर तुम्हाला मोर कुठं वापरायचं, मोस्ट कुठं वापरायचं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा हे ब्युटिफुल आहे. आता हे किती अवयवांनी बनलेलं आहे, अवयवाला इंग्लिशमध्ये सिलॅबल म्हणतात, ग्रामरच्या भाषेमध्ये. सायंटिफिक भाषेमध्ये ऑर्गन्स म्हणतात. आता बी, तुम्ही हळूहळू वाचा. बी, ब्यू, पहिला शब्द झाला, पहिला अवयव. टी, फुल, म्हणजे किती अवयव झाले याच्यात, 3. बघा हळूहळू वाचा. ब्यू, नंतर काय प्लस टी प्लस फुल, किती अवयव झाले, 1 2 3. म्हणजे नियम काय सांगतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जेव्हा त्या शब्दामध्ये अवयव असतील तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय, तरभाव करताना मोर आणि तमभाव करताना मोस्ट. आलं लक्षात. म्हणजे हे सगळा खेळ कसा आहे, तुमच्या उच्चारावर आहे. जसं की बघा, अजून एक एक्झाम्पल देतो. डिफिकल्ट, तुम्हाला लक्षात येत नसेल तर हे असं करा, त्याला हळूहळू वाचा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याच्यामध्ये किती सिलॅबल येते. बघा डी फी, पहिल्यांदा काय येतं डी, दुसरा काय फी. कल्ट म्हणजे काय आले, 3. डिफी, डी प्लस फी, नंतर काय कल्ट, 3 अवयव आले, हे की नाही. इंटरेस्टिंग, इंटर एस्टिंग म्हणजे किती आले, त्याच्यात पण 3 आले. म्हणजे लक्षात ठेवा, 2 पेक्षा जास्त, मिनिमम 2 जरी अवयव आले, म्हणजे 2 सिलॅबल जरी आले, त्यावेळेस पण तुम्हाला काय वापरायचंय, मोर किंवा मोस्ट, म्हणजे तमभाव करताना. आलं लक्षात. हे लक्षात घ्या सिलॅबलचं कसं आहे ते. बघा याचे एक्झाम्पल्स घेतो मी. पहिला आहे काय तुमचं ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे काय, तर भाव करताना मोर ब्युटिफुल. नंतर काय तमभाव करताना मोस्ट ब्युटिफुल. ओके, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे, त्याच्या आधी काय वापरायचे तुम्हाला, मोर आणि मोस्ट. इथं आहे काय डिफिकल्ट, इथं काय येणार मोर डिफिकल्ट आणि मोस्ट डिफिकल्ट. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा फेथफुल, हे जे शब्द आहेत म्हणजे विशेषणे आहेत, यांचे 2 अवयव पण पडतात. 2 जर अवयव पडत असतील तर तरी पण तुम्हाला काय करायचं, तिथं मोर आणि मोस्ट वापरायचं. बघा फेथफुल, मोर फेथफुल आणि मोस्ट फेथफुल. आलं लक्षात. हा कन्सेप्ट बरेच जण चुकतात, मोर कुठं वापरायचा आणि मोस्ट कुठं वापरायचं. बघा आता ह्याच्यानंतर हे जे मी आता सगळे नियम सांगितले, हे सगळे नियमानुसार तुम्हाला सांगितलं, ह्याला पण काही जे असे विशेषणे आहेत, म्हणजे काही मूळ रूप आहेत विशेषणांची, ती अपवाद आहेत. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रामरच्या सारख्या वाक्प्रश्न सोडवावे लागणार, त्यावेळेस ते लक्षात येऊन जाईल की कुठं काय ना. जसं की बघा गुड, ह्याच्यानंतर काय येतं बेटर, नंतर काय आहे बेस्ट, गुड बेटर बेस्ट. त्याच्यानंतर काय बॅड, बॅडचं काय येतं वर्स, WRS वर्स. नंतर काय वर्स्ट,
आहे की नाही. त्याच्यानंतर काय तुमचं मेनी, मोर आणि मोस्ट. बघा मी थोडे थोडे एक्झाम्पल्स घेतलेत. हे तुम्हाला पुस्तकांमध्ये, तुम्ही ग्रामरची पुस्तकं जर चालत असाल तर त्यामध्ये तुम्हाला याचे भरपूर एक्झाम्पल्स भेटतील. ह्याचे भेटतील ते तोंडपाठ करून ठेवा. जे बाकीचे जे नियम सांगितले ते नियमानुसार बनवा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. बघा ह्यानंतर याच्यामध्ये शेवटचा एक कन्सेप्ट राहिला होता माझा, एक्सक्लामेटरी ऍडजेक्टिव्ह म्हणजे उद्गारवाचक विशेषणे. ह्याचं लक्षात काय ठेवायचं की तुम्हाला ह्याची सुरुवात नेहमी व्हॉटने होते. ओके, व्हॉट नंतर जे तुमचा ऑब्जेक्ट असेल ते, बरोबर लक्षात ठेवा. व्हॉटने होते, त्याच्यामध्ये हावने होत नाही, व्हॉटने होते. त्याच्यानंतर तुमचं विशेषण येणार. ओके, व्हॉट अनलकी ही इज, व्हॉट अँड अनलकी, सॉरी अँड राहिला, व्हॉट अँड अनलकी ही इज म्हणजे अनलकी हे काय झालं तुमचं विशेषण झालं. लक्षात ठेवा. मी एक्सक्लामेटरीचं पण एक थोडक्यात सांगितलेलं आहे. ह्याची फक्त सुरुवात व्हॉटने होते. काय या सेशनमध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच, आता ऍडजेक्टिव्ह संपलेले आहेत, यानंतर जर कुठला प्रकार असेल तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.